जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांच्यात वचक निर्माण करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या। जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला। कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालू नका आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुमारे 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिलाय। पिकांचं नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू तसेच जमिनींचं झालेलं नुकसान यांचा समावेश या मदतीत करण्यात आला असून संकटग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न शासनाने केलाय। दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर चर्चेची प्रक्रिया सुरू असून काही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासोबतच उर्वरित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संपावर शासन नक्की तोडगा काढेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी ठरवून विकलं आणि इव्हेंट उभा केला, त्यामुळेच विशाल पाटील खासदार झाले। आता परिस्थिती वेगळी आहे। आपण संपतो की काय या भीतीपोटी हे तिघे एकत्र आले असल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ते पुढे म्हणाले, विश्वजित आणि विशाल यांना जादा नॉलेज नाही। जयंत पाटील यांच्यासोबत राहून त्यांनी काय सिद्ध केलं, काय साध्य केलं? मी मराठा विरोधी आहे हे तुम्ही उठवता, मग गरीब मराठा जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला नाही का असा सवाल उपस्थित करत विश्वजितची इच्छा आहे का विशाल पाटील खासदार व्हावा? विश्वजित कदम यांनी लोकसभा निवडणुकीत इव्हेंट केला, पण त्यांना माहीत होतं दुसऱ्याला तिकीट विकलं, मग विश्वजित आणि जयंत पाटील यांनी मिळून लोकसभेत इव्हेंट केल्याचा टोला त्यांनी लगावलाय। सांगलीत माध्यमांशी बोलत असताना जयंत, विश्वजित आणि विशाल पाटलांवर त्यांनी यावेळी टीका केली आहे। शामरावनगर प्रभाग क्रमांक 15 मधील 100 फुटी ते महसूल कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे आणि 100 फुटी ते स्वराज्य चौकापर्यंतच्या गटारीचं काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। मात्र या कामाला सुरुवात न केल्याने विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि नागरिकांनी 100 फुटी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोखून धरला। त्यामुळे सुमारे 1 तास वाहतूक ठप्प झाली। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। प्रभाग क्रमांक 15 मधील स्वराज्य चौक 100 फुटीकडे जाणारे रस्ते करण्यासाठी महापालिकेने निधी मंजूर केला आहे। निविदा प्रक्रिया देखील झाली आहे। तसेच 100 फुटी ते स्वराज्य चौकापर्यंत जाणाऱ्या गटारीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 2 वर्षांपूर्वी मंजूर झाले। ठेकेदार देखील निश्चित करण्यात आलाय, मात्र अद्याप ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही। रस्ता खराब झाल्यामुळे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना त्रास होतोय। तसेच गटार खराब झाल्याने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही। या परिसरातील नागरिकांनी वारंवार रस्ता व गटारी करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला तरी देखील याकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे गुरुवारी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका स्मिता यमगर, सोनल पाटील, फिरोज पठाण, युनुत महात, ताजुद्दीन शेख, माहेश्वर जाधव, वैजयंती टिकले, प्रणाली कदम, सुमन माने आदींनी शामरावनगर चौकात 100 फुटी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत रास्ता रोखून धरला। सुमारे 1 तास झालेल्या या आंदोलनामुळे 100 फुटी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली। जिल्हा बँकेतील 81 कोटी 89 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची कलम 88 अंतर्गत चौकशी चालू आहे। या प्रकरणी मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांच्याकडील पदभार बदलण्यात आला आहे। आता शासनाने निवृत्त न्यायाधीश MR मखरे यांची नियुक्ती केली असून त्याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी काढले आहेत। जिल्हा बँकेचे चौकशी अधिकारी मोहिते यांनी नियमित कामकाज, बैठका, न्यायालयीन काम, त्यात निवडणूक विषयक कामकाज जास्त आहे, त्यामुळे जिल्हा बँकेची कलम 88 अंतर्गत सुरू असलेली चौकशी दिलेल्या मुदतीत पूर्ण करणं शक्य नाही। तसेच बँकेच्या चौकशीसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने शासनाने सदरची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी विनंती केली। त्यानुसार डॉ. कदम यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीच्या कामातून मोहिते यांना मुक्त केले। बँकेची सुरुवातीला चौकशी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर या करत होत्या। त्यांनी कलम 71(1) नुसार नोटिसा बजावून माहिती घेतली। नंतर कलम 72(2) संबंधित संचालक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांचं म्हणणं मागवलं। या प्रकरणी सुनावणी सुरू असतानाच त्या चौकशीला तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती। ती काही महिन्यांपूर्वी विद्यमान सहकार मंत्र्यांनी उठवली।
त्याचवेळी चौकशी अधिकार बदलत मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांची नियुक्ती केली. आता तिसरे चौकशी अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट मखरे यांची नियुक्ती केली आहे. तत्कालीन चौकशी अधिकारी बिपिन मोहिते यांनी 50,57,00,000 प्रकरणी तत्कालीन संचालकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीवरून चौकशीत आणखी 6 मुद्दे समाविष्ट केले. त्यामुळे कलम 88 अंतर्गत आता 81,89,00,000 रुपयांची चौकशी सुरू आहे. वारणा नदीवरील मांगले काखे पुलाच्या खाली मुलाला पोहायला घेऊन गेलेल्या बापाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12च्या सुमारास घडली आहे. ऋषिकेश भीमराव खामकर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. ऋषिकेशसह त्यांचा 8 वर्षांचा मुलगा शंभू व परिवार वारणा नदीवरील मांगले काखे पुलाच्या जवळच कुटुंबीय राहिलाय. आज दुपारी 12च्या सुमारास ऋषिकेश आपल्या 8 वर्षांच्या शंभूला आणि नातेवाईक असणाऱ्या कार्तिक प्रकाश खामकर यांना घेऊन पुलाच्या काखे गावाकडील बाजूला पोहायला शिकवायला गेले होते. ऋषिकेशने मुलग्याच्या पाठीला प्लास्टिक कॅन बांधून पोहायला सोडलं होतं. त्याला पोहायला शिकवत असतानाच कोडोली गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर अचानक बंद झालं. या दरम्यान पाण्याचा प्रवाह जॅकवेलच्या बाजूने जलद गतीने सुरू झाला. या प्रवाहाबरोबर ऋषिकेश पाण्यात घुटमळले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. या दरम्यान ऋषिकेश बरोबर आलेला नातेवाईक कार्तिक यांनी ऋषिकेशला बुडताना पाहिले आणि आरडाओरडा केला. त्यावेळी पुलावरून निघालेल्या काही लोकांनी धाव घेऊन ऋषिकेशला वाचवण्याचा प्रयत्न करून पाण्याबाहेर काढले, परंतु त्यावेळी ऋषिकेशचा श्वास थांबला होता. या दरम्यान ऋषिकेश यांचा मुलगा शंभू पाठीला प्लास्टिकचा कॅन बांधल्यामुळे पाण्यावर नदीपात्रातच तरंगत होता. त्यालाही लोकांनी बाहेर काढलं. विट्यातील मेटकरी परिवाराचे आराध्य दैवत श्री बिरोबा मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. या सोहळ्यात सर्व माहेरवाशिनी मुलींसह नागरिक आणि भाविकांची समस्त मेटकरी परिवारातील सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 7 वाजता श्री बिरोबा महाअभिषेक, श्री बिरोबा मंदिराच्या कलशाची मिरवणूक सकाळी 8 वाजता श्री चौंडेश्वरी मंदिरापासून ढोल, कैताळ आणि पारंपरिक वाद्याच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत श्री बिरोबाच्या नावानं चांगभल्याचा जयघोष करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान आणि मंदिरासमोर पारंपरिक धनगरी गजनृत्यांचा कार्यक्रम झालाय. सकाळी 11 वाजता होम हवन आणि कलश महापूजा झाली. त्यानंतर दुपारी 2 ते 3 या मुहूर्तावर कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा जून-जुलै महिन्यात पावसाची कमतरता असून ऑगस्टमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त होतीये. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून जलसाठा जपण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आल्या आहेत. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्याऐवजी पिण्याच्या आणि भविष्यासाठी गरजांसाठी पाणीसाठा राखणं अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय. याशिवाय जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत दिनांक 25 ते 29 एप्रिल या कालावधीत गोदा ते नर्मदा अशी यात्रा काढण्यात येणार आहे. सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026च्या 9व्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री पाटील बोलत होते. या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होत आहे. यावर्षी जून ते जुलै महिन्यात पाऊस कमी आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आलाय. जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करून याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचं पॅचवर्क करावे आणि शहरातील नालेसफाईचं काम 30 मे पूर्वी पूर्ण करावे असे आदेश आयुक्त संचिता महापात्र यांनी अधिकारी आणि विभाग प्रमुखांना दिले. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त संचिता महापात्र यांनी अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, स्मृती पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. पावसाळा तोंडावर आलाय, त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे मे अखेर करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडे अवघा 1 महिना राहिलाय. महापालिका क्षेत्रातील सर्व मोठी नाले, उपनाले आणि गटारींची तातडीने सफाई करून घ्यावी. साथरोग टाळण्यासाठी जंतुनाशक फवारणी, मृत जनावरांच्या विल्हेवाटीचं नियोजन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना किट्स उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. बांधकाम विभागाने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे 20 मे पर्यंत बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे निर्देश आयुक्त संचिता महापात्र यांनी दिले. तसेच महापालिकेच्या इमारतींची तपासणी करून धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
पावसाळ्यात शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता, औषध साठा आणि ड्रेनेज पंपिंग स्टेशन कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सामान्य माणसांची कामे गतीने आणि विहित वेळेत व्हावी, त्याला त्रास होऊ नये यासाठी आपण महसूल मंत्री असताना प्रथम ई-सातबारा सुरू केला. शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन त्या दृष्टीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीने चांगलं काम करावे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्याकडून प्राप्त लॅपटॉप, प्रिंटर्सचे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, महानगरपालिका आयुक्त संचिता महापात्रा, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे उपस्थित होते. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, 7/12 संगणकीकरण, ऑनलाईन फेरफार नोंदी, ई-चावडी आणि ई-पाहणी यांसारखी कामे सर्व ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येक महसूल अधिकारी सक्षम असावा या उद्देशाने जमाबंदी आयुक्तांनी 332 लॅपटॉप आणि 46 प्रिंटर्स मंजूर केलेत. यातील 53 लॅपटॉप मिरज तहसील कार्यालय आणि सांगली अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तलाठ्यांना वाटप करण्यात आलेत. तलाठ्यांचं काम अधिक प्रभावीपणे आणि वेगाने व्हावे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. पंचनामे, कर्जमाफीच्या नोंदी यांसारख्या कामांमध्ये लॅपटॉपचा मोठा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.